नेमकं काय उद्देश आहे त्या बैठकीचा आणि काय पुढचे ध्येय बघण्यात आले? संगणन पर्वाचं सध्या जे काम सुरू आहे, हर घर चलो अभियान या अशा पक्षाच्या माध्यमातून संघटन बांधणीचे काम सुरू आहे. जानेवारीमध्ये सुरू केलेल्या पक्ष सदस्य नोंदणीचा सुद्धा आता विक्रम आपण यावर्षी पक्ष संघटनेने मोडला. 1.5 कोटीच्या वर सभासद नोंदणी झाली महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी कार्यकर्त्यांनाही त्यांनी कार्याध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी कार्यकर्त्यांना अभिनंदन केलं. आणि घरच्या अभियानमध्ये अधिकाधिक प्रभावीपणे पक्षाचा कार्यक्रम लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे. बूथ स्तरावर आणखीन काम मजबूतीने झालं पाहिजे. जिल्ह्याच्या स्तरावर जे काही समित्या आहेत, तालुका स्तरावर समिती आहेत किंवा एसओच्या नेमणुका आहेत, त्या सुद्धा तात्काळ कराव्यात अशा सूचना दिल्यात त्यांनी. आणि एकूणच संघटनात्मक कामामध्ये अधिक प्रभावीपणे आपल्याला जे काम विधानसभेमध्ये आपण करून दाखवलं तेच काम किंवा त्यापेक्षा अधिक मजबूतीने काम पक्ष संघटनेचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये जे आता नियुक्त्या भाजपच्या करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरती कुठेतरी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. श्रीरामपूरमध्ये काही बॅनर लागले, त्याची मोठी चर्चा आहे की ज्या लोकांची नियुक्ती त्या ठिकाणी केले गेले त्याला विरोध दर्शवणारे ते बॅनर. असं आहे की पक्ष एकदा मोठा झाला की त्याच्यामध्ये काही थोडेसे मतभेद असतात, असं काही नाकारत नाही मी, पण एक मताला सगळे निवड झालेले आहे. आता जे कायमस्वरूपी असंतुष्ट राहिलेले आहेत कायमच, तर त्यांना आम्ही संतुष्ट करू शकत नाही ना. त्यामुळं कोण बॅनरबाजी करतं त्याची दखल घ्यायची आवश्यकता नाही. ज्या नियुक्त झाल्या त्या एकमताने झाल्या. एखादा श्रीरामपूरचा अपवाद तिथं सुद्धा ज्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे अशी लोक बॅनरबाजी करतात. बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर एकमताने निवड झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लांबीवर पडल्यामुळे कार्यकर्त्यात अस्वस्थपणा जाणवत आहे का? कारण आपली वर्दी कुठेतरी लागावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. असं की सगळं प्रकरण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं माने सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, तर त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही. पण ही गोष्ट बरोबर आहे की प्रत्येकाची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, त्यामध्ये कुठेतरी आमची वर्णी लागेल. पण मला वाटतं राज्य सरकार सुद्धा प्रयत्नशील आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्यासाठी आग्रही आहेत, परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. सर, राज्यात सध्या सौरऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्य केलं आहे की जर कोणी राजकीय नेता, आमदार, खासदार कोणी जरी आडवं येत असेल त्यांना जेलमध्ये टाकावं. नेमका काय त्याचा बोलण्याचा उद्देश असतो? मला खरं म्हणजे माननीय देवेंद्रजी राज्याचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत, आमच्या सरकारचे नेते आहेत, त्यांचं तर मी अभिनंदन करतो. कारण देशामध्ये सौर ऊर्जेच्या संबंधीमध्ये आज महाराष्ट्राने जी आघाडी घेतलेली आहे, विशेष करून दिवसा लाईट मिळावी म्हणून शेतकऱ्याची मागणी होती. आता सौर ऊर्जाचे पंप उपलब्ध होत आहे, तर मागणी जेवढी वाढलेली आहे त्यामुळे साधारण ती पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक आहे. परंतु सोलर ऊर्जेकरता लागणारे जे सौर ऊर्जेकरता लागणाऱ्या जमिनी आहेत, आपल्या अहिल्यानगरनी सगळ्यात जास्त जमिनी 2-3 हजार हेक्टरच्या वर जमीन आपल्या अहिल्यानगरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहे. परंतु राज्यभरामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे. म्हणजे आंदोलन या अर्थानं की मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी आहे. सौर ऊर्जाकडे आपण चाललेलो आहोत. विजेची जी निर्मिती आहे त्याच्या असणाऱ्या ते सुद्धा मोठं आव्हान आहे. आता माननीय मुख्यमंत्री महोदय कोणत्या कॉन्फ्रेन्समध्ये बोललेले मला कल्पना नाही, मी काही त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही. परंतु सौर ऊर्जेला त्याच्यामध्ये उलट सकारात्मक पाठबळ सगळ्यांचं मिळतंय. पण त्याच्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये गेलं तुम्हाला कल्पना नाही. जम्मू काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पर्यटकांना आणण्यासाठी गिरीश महाजन त्या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी म्हणून गेले. त्यानंतर लगेच त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील गेले. कुठेतरी या सगळ्या मुद्द्यावर महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू मला वाटत नाही. कारण कसं आहे की शेवटी गिरीश भाऊ गेले त्या ठिकाणी पर्यटकांच्या सगळ्या सोयी त्यांना उपलब्ध करून
ठाणे जिल्ह्यात फार लोक होते, विशेष करून कल्याण, डोंबिवली, ठाण्याचे. त्यामुळे आणि शेवटी एकनाथ शिंदे सुद्धा राज्याचे नेतेच आहेत. मागच्या वेळात मुख्यमंत्री होते, आता मुख्यमंत्री आहेत. शेवटी त्यांनी सुद्धा एक जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे मला वाटतं एकामेकाला पूरक असंच काम सुरू आहे. अंतिमतः याच्यामध्ये कोण राजकारण नाहीये, श्रेयवादाची लढाई नाहीये. महाराष्ट्रातले जे पर्यटक त्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले त्यांच्याही प्रति संवेदना आहेत सगळ्यांच्या. त्यांना नातेवाईकांनाही आधार द्यायचं काम आपल्याला करायचं आहे आणि ती पर्यटक मोठ्या संख्येने अडकलेले आहेत त्यांना परत आणायचं आहे. पस्तीसचं संवेदनशील वक्तव्य समोर आलं की जे आपण रेल्वेने केलं त्यांना 45 लोकांना आपण विमानाने आणतोय, म्हणजे जे लोक रेस्क्यू करतोय आपण आपल्या पर्यटकांना आपल्या राज्यातल्या त्यांच्या दृष्टीने असं असंवेदनशील नाही. खरं म्हणजे ही अशी घटना आहे, म्हणजे पहलगामची घटना ही तर मानवतेला काळावर फासणार नाही. त्याचा किती तीव्र शब्द निषेध केला तो कमीच आहे. त्या पाकड्या घालचीन लोकांच्या ज्या अतिरेक्याच्या कार्यवाही आहेत त्याचा बंदोबस्त आता एक कणखर भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदींनी घेतली. अशा परिस्थितीमध्ये जे एकटवलेलं आहे ह्या आतंकवादाच्या लढाईच्या विरोधात सगळा देश आदरणीय प्रधानमंत्री पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. त्यामध्ये असे काही बेताल वक्तव्य मंडळी करत असतील तर ते दुर्दैव आहे. राज्यात सध्या पाणी टंचाईचं संकट जाणू लागले आहे. जे जलसाठे आहेत यांना असं उर्वरित जे जलसाठे ते नियोजन कसं केलं जाणार आहे? मी गेल्या 3 दिवसापूर्वी सगळ्या उष्टा खोरे आणि गोदावरी खोरे या अंतर्गत सगळ्या धरणाच्या साठ्यात आढावा घेतला. मला आपलं सांगितलं पाहिजे की गतवर्षापेक्षा ह्या वर्षी बहुतांशी धरणा जलशयामध्ये साठ्याची स्थिती समाधानकारक आहे. कारण आपण सातत्यानं त्याचं इतका व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाण्याची उधळपट्टी थांबवलेली आहे, पाण्याचा गैरवापर थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. आताही जलाशयातून जे काही अनधिकृत पाण्याचा उपसा होतोय तो तात्काळ त्याच्यावर कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत. प्राधान्य पिण्याच्या पाण्यासाठी आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या माध्यमातून या सगळ्या पाणीपुरवठा योजना सुरू असणं एक भाग झाला. जलाशयातले साठे हे त्या दृष्टीने अधिकारी त्याच्यावर सातत्याने नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत.